तर होप आवाज माझा प्रॉपर असेल. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही. थोडं आपण इकडे गावासाईड आलेलो आहे. पोल्ट्री फार्मचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर तिकडेच आपण म्हणजे गावाला आलेलो होतो. तर मेन मोटो काय हा व्हिडिओ करायचा, तर हा जो चॅनल आहे ज्यावर तुम्ही व्हिडिओ बघत आहात, तर मे बी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा आता तुम्ही पास्ट पण मला माझ्या चेहरा ओळखत असाल. जर माझे जुने काही सबस्क्रायबर असणार, काहीच होते 140 या 150 होते ते असणार, किंवा तुम्ही नवीन असणार. माझं नाव कौस्तुभ आहे आणि ह्या चॅनलवरती व्हिडिओ टाकायचा आपला निर्णय असा झाला की या 4 वर्षाआधी मी जेव्हा जायकामध्ये ॲज अ सर्व्हिस ॲडवायझर काम करायचो, तेव्हा मी जे ॲज अ जायकामध्ये सर्व्हिस ॲडवायझर काम करायचो, तेव्हा मी गगन चौधरी, फास्ट बीम जे ऑटोमोबाईल क्रिएटर आहे त्यांना जाम बघायचो, खूप बघायचो. कारण की ॲज अ इंजिनियर मला ऑटोमोबाईलमध्ये थोडं एक क्युरियोसिटी होती ऑटोमोबाईलची. तर तेव्हा ॲज अ सर्व्हिस ॲडवायझर मी जायका कार्सपासून मला सांगितलं जायका कार्समध्ये काम करायचो. तर आपला फर्स्ट व्हिडिओ जो होता तो हाऊ टू सेट टेम्परेचर इन जीप कंपास, हाच मी व्हिडिओ टाकलेला होता. एक जनरल व्हिडिओ की मी मोबाईल होल्ड केला होता. पोको X2 माझ्याकडे तेव्हा फोन होता आणि त्याच्याने व्हिडिओ टाकला होता. आणि तो म्हणजे असा काही हे नव्हतं झालं की खूप व्ह्यूज आले. पण त्यानंतर तर जेव्हा कोरोना टाईम लागला होता, तर तेव्हा माझ्याकडे ॲज अ सर्व्हिस ॲडवायझर तिथं वर्क जास्त नव्हतं राहत. तर मी ज्या पण गाड्या राहत होत्या, PDIला येत होत्यात किंवा सर्व्हिसिंगला येत होत्यात, तर त्यांचे जस्ट व्हिडिओ करायचो. PDI ज्या गाड्या होत्या त्यांचेच करायचो मेनली, कारण की इश्यू नव्हता आज मला आणि नवीन व्हेकल्स राहत होत्या. तर ते बाप आवडायचं मला की मी व्हिडिओ करतो आहे, असा फोन पकडून पूर्ण गाडीची व्हिडिओ करतो आहे. आणि तेव्हा पोको X2 फोन होता, तो जाम गरम व्हायचा, पूर्ण हीट होऊन जात होता तो फोन. आणि मी पण पूर्ण गरम होऊन जात होतो, कारण की आपण कारमधली AC पण चालू नाही करू शकत होतो, कारण की AC नॉईजमुळे आपण व्हिडिओ रेकॉर्ड नाही करू शकत होतो. म्हणजे व्हिडिओची AC नॉईजमुळे व्हिडिओमध्ये ऑडिओ नव्हता आहेत. तर तेव्हाचे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर त्यानंतर ॲज अ बॅक ऑफ माइंड होतं की यूट्यूब करायचं आहे. आपण यूट्यूबवरती एक असं नॉट फॉर अमाऊंट की आपल्याला यूट्यूब थ्रू एक अमाऊंटच पाहिजे. इट्स जस्ट ओन्ली फॉर क्युरियोसिटी होती आपल्यामध्ये की हाऊ इट वर्क्स, हाऊ यूट्यूब काम कसं करतील. आपण व्हिडिओ टाकतात त्याच्यावरती काय व्ह्यूज येत आहे. आणि नो डाऊट काही व्हिडिओज खूप चांगले गेले होते. 18,000 व्ह्यूज आले काही व्हिडिओवरती. आणि तेच एक मोटिवेशन देतं की यार लोक बघताय, आपण करूया. बट बिकॉज ऑफ जॉब, बिकॉज ऑफ अदर वर्क, एक्झाम वगैरेमुळे मी नाही करू शकलो कंटिन्यू. म्हणजे ॲज अ ती एक कारण की त्या पॉईंटला मला असं वाटत नव्हतं की मी खूप मेहनत करतो यामध्ये. इट जस्ट होऊन जात होतं ते. तर आपण व्हिडिओ टाकले आणि त्यानंतर आता हे 4थं वर्ष आहे. आणि यूट्यूबवरती तुम्ही बघाल तर मी ऑन अँड ऑफच चाललेलं आहे. मध्ये कधी टाकले नाही टाकले तसं राहत होतं. बट बॅक ऑफ द माइंडमध्ये होतं की आपल्याला प्रोफेशनल वर्क करायचं आहे यामध्ये. तर इश्यू असा झाला की त्यानंतर आपण करायचा प्रयत्न केला खूप. मला शॉर्ट्स टाकायचे प्रयत्न केले, पण त्यामध्ये एका पॉईंटमुळे खूप आपण माघार गेलो की कन्सिस्टन्सी नव्हती माझ्या कामात यूट्यूबमध्ये. कारण की मी एक व्हिडिओ शूट करायचो, त्याला एडिट करायला 4-5 दिवस लावायचो. मी स्वतः एडिटर असून तो व्हिडिओ तसाच पडला राहायचा शूट होऊन, पण तो एडिट नव्हता होत. मग दुसरा व्हिडिओ शूट नव्हता होत. तर तिथे खूप गॅप होती. म्हणजे व्हिडिओ शूटमध्ये, एडिटमध्ये, पोस्टमध्ये खूप गॅप जात होती. आणि आपण शॉर्ट करायचा पण प्रयत्न केला, शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकायचा प्रयत्न केला, पण तिथे पण थोडी गॅप होती. आणि कारण की ॲज अ यूट्यूबर माझा मेन फोकस हाच होता, फर्स्ट फोकस. जेव्हा मी ॲज अ प्रोफेशनल घ्यायला चालू केलं होतं याला, की ॲज मला ऑटोमोबाईलची जेवढी नॉलेज आहे ती मी तुमच्यापर्यंत एक सिम्पल आणि साध्या लँग्वेजमध्ये सांगावी. कारण की ॲज जेवढी ॲज अ ऑटोमोबाईल माझ्याकडे नॉलेज आहे, जेवढी नॉलेज आहे, मी नाही म्हणणार की खूप डीप नॉलेज आहे की पूर्ण गिअरबॉक्सबद्दल मी सांगून देईल तुम्हाला. तेवढी एक जनरलपेक्षा थोडी ॲव्हरेज नॉलेज आहे माझ्याकडे. तीच माझं मेन मोट होतं की तुमच्या डेली लाईफमध्ये जे मी नॉलेज शेअर करतो आहे, तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्हाला यूज होईल, तुम्हाला थोडी इझी जाईल तुमची डेली लाईफ. ॲज अ बाईक पॉईंट, ॲज अ तुम्ही बाईक चालवत आहे किंवा कार मेंटेन करताय, त्याच्यामध्ये थोडी इझी जाईल. हाच मेन मोटो होता आपला आणि आता पण हाच मेन मोटो आहे. तर त्याच मोटो थ्रू मग एक जी गोष्ट लॅग होत होती कन्सिस्टन्सी, त्यासाठी आपल्याकडे एक जो मेन ऑप्शन होता की आपण प्री रेकॉर्डेड व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवू. तर मेन पॉईंट इथे आपल्याला माहीत पडला होता, प्री रेकॉर्डेड व्हिडिओ तेच करावे लागतील. तर आता तुम्हाला
व्हिडिओ जो दिसतात थोडं तुम्हाला काही वाटत असेल की बॅकग्राऊंड चांगलं नाही आहे, व्हॉईस तेवढी चांगली नाही येत आहे, थोडं फ्रेमिंगमध्ये इश्यू मे बी थोडं फ्रेमिंगमध्ये इश्यू होत असेल, कारण की ह्या बॅकसाईडनी रेकॉर्ड करताय मी दिसत नाही मी कसा रेकॉर्ड करतो आहे. तर ते एकच सोल्युशन होतं, प्री रेकॉर्डेड व्हिडिओ विथ एडिटेड प्री रेकॉर्डेड व्हिडिओ. तर त्या व्हिडिओचं असं राहील की आपण ते पूर्ण रेडी करून ठेवू. मे बी टॉप नॉच तिथे तुम्हाला क्वालिटी थोडी लॅग वाटेल. सिनेमॅटोग्राफी झालं की म्हणजे एडिटिंग झालं थोडं ते इम्प्रूव्ह होईलच. जशी तुम्ही जी पहिली व्हिडिओ बघाल आणि 5व्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक क्लिअर गॅप दिसून येईल की थोडं इम्प्रूव्हमेंट आहे म्हणून. तर मे बी ही व्हिडिओ जेव्हा मी रेकॉर्ड करतो आहे, हा तर प्लॅन होता नाही की इथे हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे मला. तर जेव्हा पण मी ही व्हिडिओ रेकॉर्ड करतात तेव्हापर्यंत माझ्याकडे 1 महिन्याचा कॉन्टेंट जो आहे तो रेडी आहे. म्हणजे आता त्या पॉईंटमध्ये की एडिटेड करून रेडी आहे, फुल व्हिडिओ एडिटेड आहे आणि थंबनेलवर प्रोसेस चालू आहे त्याची आता. तर होप तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा बघत आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आताही म्हणतो आहे. आणि तुम्हाला या चॅनलवरती मेनली तुम्हाला ऑटोमोबाईल रिलेटेड कंटेंट बघायला भेटेल. काही वेळेस व्हिडिओ येऊन जातील अनबॉक्सिंग वगैरेचे, काही छोट्या गोष्टी मी अनबॉक्स बोलवल्या होत्या तर त्याचं काही अनबॉक्स केलं त्याचे व्हिडिओ आहे, एखादीच व्हिडिओ त्याचा. आणि बाकी पूर्ण कंटेंट राहणार आहे तो ओनली ऑटोमोबाईलवर राहणार आहे, कार्स आणि बाईक्सवरती. तर होप या व्हिडिओतून तुम्हाला थोडा तरी अपडेट भेटला असेल की आपण काय करतो आहे आणि काय पुढे करणार आहे. तर तुम्ही या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता माझे, थोडे खूप एकदम मी बेस्ट नाही म्हणतील, बेस्ट नसतील ते व्हिडिओ, बट ओके ठीक असतील. तर ह्याच नोटवरती आपण हा व्हिडिओ एंड करूया आणि भेटूया तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक पण करू शकता. कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय.